छावा चित्रपट पाहिल्याच्या नंतर कळतं की छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा कसा फाडला. परंतु त्याच्या पलीकडे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी असताना जंगलातल्या वनराजाची सुद्धा शिकार केली, ही सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोहिड्याच्या किल्ल्यावरती चिंतेत बसलेले असतात व तसेच छत्रपती शिवाजी महाराजाचा चिंतेचा चेहरा पाहून येसाजी कंग म्हणतात, राज चिंतेमध्ये दिसताय, कशाची चिंता आहे राज. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज येसाजी कंकांना सांगतात, अरे येसाजी कोण राज, कुठलं राज, आम्ही तर फक्त नावाचं नामधारी राज. येसाजी कंग म्हणतात, राज असं कशा पायी बोलताय राज, नेमकं झालं तरी काय राज. अरे येसाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे येसाजी असं नाही तर कसं बोलायचं, आजही आमची रयत स्वातंत्र्य जीवन असून सुद्धा गुलामगिरीच्या अंधारात जीवन जगते. आजही आमची रयत हाडी माशी जीव असून सुद्धा मेलागत वागते. आजही आमची रयत झाडा झुडपात जाऊन लपते. त्यावेळेला येसाजी कंग छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, राज रयतेसाठी नेमकं काय करता येईल, फक्त सबूत द्या राज. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हो येसाजी सबूत तर द्यायचा आहे, पण त्या शंकराच्या मंदिरात द्यायचं आहे. आणि वयाच्या 14व्या वर्षी असताना छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या रक्षणाची शपथ घेतात व तसेच छत्रपती शिवाजी महाराज रोहिड्याच्या किल्ल्यावरतून लाल महालाकडे जायला निघतात. सवंगडीसोबत असते, सकाळची वेळ असते, पाखराची किलबिल आणि घोड्याच्या टापाचा आवाज, सारं दृश्य निसर्गरम्य असतं. व तसेच छत्रपती शिवाजी महाराज अर्ध्या जंगलात आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजाची तीक्ष्ण नजर एका पर्वताकडे जाते. पर्वतावर काही लोक जमलेले असतात आणि त्या लोकाला पाहून छत्रपती शिवाजी महाराज घोड्याची लगाम खेचतात. सवंगडी थांबते. छत्रपती शिवाजी महाराज निरीक्षण करतात की नेमकं त्या पहाडावरती झालं तरी काय, अधिक संपणे त्या ठिकाणी जमाव कशाबद्दल, त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज डोळ्याची इशारत करतात, आपण त्या पहाडावरती गेलं पाहिजे, त्या ठिकाणी नेमकं काय झालं ते जाणून घेतलं पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या इशाऱ्याने सर्व सवंगडी त्या पहाडावरती जायला निघतात. परंतु पहाडावरती जमलेल्या लोकांना कळतं की खालून कोणीतरी वरती येत आहे. तसेच ते पहाडावरचे लोक पळून जातात. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला पहाडावरती जातात त्यावेळेला 60 ते 80 वर्षाचा मतारा एका गायीच्या पाठीवरून हात फिरवत असताना रडत असतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, बाबा कशा पायी रडता तुम्ही, काय झालं आहे तुम्हाला. त्यावेळेला तो 60 ते 80 वर्षाचा म्हातारा म्हणतो, राज राज माझ्या गाईचा शिकार त्या वनातल्या वाघाने केला राज. आज कित्येक दिवसापासून आमच्या कोंबड्या आमच्या बकऱ्या तो वाघ खातो राज. राज आम्ही गोरगरीब लोक आहेत, आम्ही इथून जावा तरी कुठं जावं, आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाही राज. आज या वाघाचं रोजचंच हे दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, जर या यंडात येऊन इथल्या गावकऱ्यांना वाघ जर यांना येऊन इथं परेशान करत असेल तर सर्वप्रथम आपण या वाघाची शिकार केली पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज वाघाची शिकार करण्यासाठी जंगलात जातात. वाघाची शिकार जंगलात करणं सोपं नव्हतं, पण छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात की वाघाची शिकार आपण करायची पण गुहेत जाऊन करायची. तसेच छत्रपती शिवाजी महाराजासोबत सोबतीला काही गावकरी मंडळी असते, सवंगडी तर असतेच. परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जंगलात जातात आणि काही अंतरावर वाघाची गुहा असते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सोबत असलेल्या सवंगड्यांना सांगतात की तुम्ही झाडावर जाऊन बसा आणि वेगवेगळ्या प्राण्याचे आणि पशुचे आवाज काढा, जेणेकरून गुहेत झोपलेल्या वाघाची झोप उद्ध्वस्त होईल. त्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इशाराला शब्दाला होकार देतात आणि सवंगडी झाडावर जाऊन बसते. तसेच वेगवेगळ्या प्राण्याचे आणि पक्षीचे आवाज सवंगडी काढत असते आणि या आवाजामुळं गुहेत झोपलेल्या वाघाची झोप मात्र उद्ध्वस्त होते. तसंच तो वाघ गुरगुरत बाहेर येतो, रागाने बाहेर येतो. छत्रपती शिवाजी महाराज गुहे बाहेर असतात. छत्रपती शिवाजी महाराजाला पाहून वाघ आज छत्रपती शिवाजी महाराजाच्या रोखाने जातो. छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या रोखाने जातात. छत्रपती शिवाजी महाराज सावलीने पाऊल पुढे घेतात. तसाच तो वाघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती झेप घेतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज बाजूला जाऊन पडतात. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज उठतात, पुन्हा वाघाच्या दिशेने जातात. वाघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेने जातो. छत्रपती शिवाजी महाराज वाघाच्या रोखाने जातात. तसाच वाघ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोखाने जातो. वाघ दुसरी झेप घेतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज डाव्या हातातला भाला घेतात आणि त्या वाघाच्या मनगुट्टीत खूप असतात. अखेर माँसाहेब जिजाऊच्या वाघांनी त्या जंगलातल्या वाघाला सुद्धा लोळवण्याची ताकद त्या ठिकाणी निर्माण केली आणि अनेक वर्षापासून असलेला प्रश्न
त्या गावकऱ्याचा सोडवण्याचं कामसुद्धा वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे सुद्धा या इतिहासाच्या माध्यमातून परखड अभ्यासातून आपल्यापर्यंत पोहोचावं वाटतं. आणि ही सुद्धा माहिती असावी. माहिती ही प्रसिद्धीसाठी नसून माहिती असावी म्हणून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पुरवतो. आणि याच माहितीला अनुसरून आपल्या चॅनललासुद्धा तुमच्या सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट माध्यमातून मान सन्मान द्या. हीच अशी आपणास मनापासून मनापर्यंत मनपूर्वक धन्यवाद. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद.